नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 21. माझे माझे म्हणूनी गुंतले हाव भरी, वाया या संसारी मृगजळा. आपुली आपण करा आठवण, संसार बंध तोडा वेगी. नाम निज नौका विठ्ठल हे तारू, भवाचा सागरो उतरील. ह्याची विश्वास धरावा अंतरी, म्हणतसे महारी चोखियाची. माझे माझे म्हणूनी गुंतले हाव भरी. हाव, तृष्णा, सगळ्या दुःखाचं मूळ. जे गौतम बुद्धांनी सांगितलं तेच इथे सोयराबाई सांगतात. माझे माझे म्हणून गुंतले हाव भरी. सगळं माझं, हे माझं, ते माझं, अगदी कपडे लत्ते, संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या 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 करत त्यात गुंतून राहायचं. आणि मग जो संसार नावाचं जे काही मृगजळ आहे त्यात अडकून पडायचं आणि मग सगळं आयुष्य वाया जात. पुढे म्हणतायत, आपुली आपण करा आठवण, संसार बंध तोडा वेगी. आपुली आपण, व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्यांनी त्यांनी स्वतःची जाण करून घ्या, आत्मरूप ओळखा आणि काय करा, संसार बंध तोडा वेगी. हा जो मृगजळ रूपी संसार आहे तो शक्य तितक्या लवकर वेगी, शक्य तितक्या लवकर तोडा. नाम निज नौका विठ्ठल हे तारू, भवाचा सागर उतरील. नाम, परमेश्वराचं नाव ही तुमची नौका आहे ह्या भवसागरात. आणि तो जर पार करून जायचा असेल तर तारून नेणारा विठ्ठल आहे. म्हणजे थोडक्यात इथे परत नामाचं महात्म्य आलेलं आहे. आणि मुळात वारकरी संप्रदाय उभा राहिला ह्याच गोष्टीवर, की परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात सोपं साधन त्यांनी समाजाला दिलं आणि ते आहे नामस्मरण. ह्याची विश्वास धरावा अंतरी, म्हणतसे महारी चोखियाची. की हाच विश्वास तुम्ही मनात सतत ठेवा, की आपल्याला तारून नेणारा तोच आहे. तो जोपर्यंत तुम्ही सोबत ठेवताय तोपर्यंत तुम्ही हा भवसागर तारून जा. नाहीतर मग तुमचं जन्म मरणाचं ते जे चक्र आहे ते चालूच राहील. स्वार्थही सुटायचा नाही, हाव पण सुटायची नाही, आणि सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे तृष्णा, हाव, मग तुम्ही सतत दुःखीच असाल. हेच म्हणतायत, म्हणत असे महारी चोखियाची. बरोबर. आजच्या अभंगात सोयराबाई म्हणतायत की माझे माझे म्हणून गुंतले हाव भरी. आपल्याला जो हव्यास आपल्या पाठीमागे लागतो, खरं तर आपल्या पाठीमागे लागत नाही, आपण हव्यासाच्या पाठीमागे लागतो आणि एका संसाराच्या मृगजाळामध्ये आपण अडकून जातो. आपुली आपण करा आठवण, संसार बंध तोडी वेगी. सोयराबाई इथे सांगतात की आपली आठवण करा. आपण कोण आहोत? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपण काय करण्यासाठी जन्माला आलो आहोत? याची आठवण, याचं स्मरण करा आणि तो बंध आपल्याला आपल्या संसाराभोवती जो काही बंध आहे, तो तोडण्यासाठी आपला जन्म झाला आहे, असं तिला इथे सांगायचं आहे. नाम निज नौका विठ्ठल हे तारू, भवाचा सागरू उतरील. ह्याची विश्वास धरावा अंतरी, म्हणतसे महारी चोखियाची. नाम निज नौका, निज नौका, स्वतःची, जी आपण कधीही करू शकू असं जे साधन आहे ते नामस्मरण. आपण कोणत्याही क्षणी, कोणत्याही स्थितीत आपण नाम घेऊ शकतो. आणि विठ्ठल हे तारू, आणि तो विठ्ठल आपल्याला तारून नेऊ शकतो जर आपण नाम सतत घेतलं तर. भवाचा सागरू उतरील. भवाचा सागर उतरून जाईल आपल्या आयुष्यातून, आपल्या
आपल्या या संसार रूपी मृगजळातून जो काही भवाचा सागर आपला नेहमी दिसत असतो तो निघून जाईल. हाच विश्वास ठेवून अंतरात नेहमी हा विश्वास ठेवून इथे सोराबाई आपल्याला सांगतायत की हा विश्वास कायम ठेवावा आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकाल. एकंदरीत आजच्या अभंगामध्ये सोराबाई इथे सांगतात की संसाराकडे एका आपली दृष्टी पालटून नामाचं ध्यास घेऊन एका भवसागराला पार पाडायचं कसं असं इथे सांगत आहेत. थोडक्यात तुम्ही त्या संसाराच्या मर्यादा ओळखा, की तो नक्की तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि तो संसार म्हणजेच तुमचं सर्वस्व नाहीये. बरोबर. कारण आपण मागे पण बघितलं, की तुमच्या सोबत कोणीच येत नाही शेवटी. अगदी मग जर जिवंतही माणसं येणार नसतील, तर तुम्ही जमवलेल्या निर्जीव गोष्टी तरी कशा याव्यात तुमच्यासोबत? बरोबर. त्यांनी असं कुठेही म्हटलं नाहीये, की तुम्ही संसार करूच नका. संसार बंध तोडावे की योग्य वेळ आली, की तो संसाराचा बंध तोडा. नाहीतर आपण आसपास उदाहरणं बघतो, की अ, अगदी जख्ख म्हातारे होतात, तरी घरात बारीक लक्ष असतं. आणि मग त्यातनं नवीन प्रश्न निर्माण होतात. खरं तर तो बंध आपल्या मनात असतो. आपण हं, संसारात असून सुद्धा आपण त्या बंधनात रममाण झालो, त्या बंधनातच आपलं आयुष्य व्यतीत करत राहिलो, तर आपल्याला तो बंध जटिल व्हायला लागतो. आपण तो बंध मनातूनच कायमचा काढला, तो तोडून टाकला, तर आपण खरे. बरोबर ना? बरोबर. इथे हे तू म्हणत असताना मला वैदिक काळात आपले जे 4 आश्रम आहेत आयुष्याचे, तर त्यातला जो शेवटचा आश्रम आहे, तो मला आठवला, की जो अगदी वैदिक काळात होता, वानप्रस्थाश्रम, हं, की तुम्ही सगळं सोडून द्यायचं. तुमचं नाव सुद्धा सोडून द्यायचं. हं, आणि त्यांचे जे नियम मला थोडेफार माहिती आहेत सांगितलेले आपल्या धर्माने, की त्यांनी एका जागी वास्तव्य कायम करायचं नाही. सतत भ्रमंतीवर असायचं. कुठलाही संचय करायचा नाही. खूप कडक होता तसा तो वानप्रस्थाश्रम. त्याच्यामुळे तो नंतर मागे पडला. पण त्याचं सार हेच आहे, की तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडलीत पूर्ण व्यवस्थितपणे, की तुम्ही त्यातनं तितक्याच अलगदपणे बाजूला झालं पाहिजे. इतकं की तुम्ही आयुष्यभर वागवलेलं नाव सुद्धा तुम्ही सोडून दिलं पाहिजे. बरोबर आहे. हं. म्हणजे पूर्वी संसारात तोडण्याची व्यवहारातली सुद्धा साधनं होती. व्यवहारात सुद्धा ती रीत होती, की तुम्ही वानप्रस्थ आश्रम स्वीकारून त्यात तुमचं नाव, तुमचं ठिकाण या सगळ्यांपासून दूर जाऊन आणि सतत कुठेही वास्तव्य करायचं नाही, असाही नियम ठेवून राहण्याचा म्हणजे जीवन व्यतीत करण्याचा नियम होता आधी. बरोबर? बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा थोडक्यात मोह नाही झाला पाहिजे. म्हणजे अगदी साधं उदाहरण, की तुम्ही समजा एखाद्या सुंदर तळ्याकाठी जाऊन राहिले. तुम्हाला तो परिसर आवडला खूप. तुम्ही त्याच्या मोहात पडले, की झालं. तुम्ही परत तिथेच अडकून पडता. मग नवीन कधी तुम्हाला मिळणार? अगदी बरोबर. त्यामुळे हेच, की ते माझे म्हणून गुंतले हावभरी. हं, तू मला काही दिवसांपूर्वी एक रील पाठवला होता. तो मला इथे आठवला, की ते गुरु आपल्या शिष्याला एक सुंदर पर्वत दाखवतात हं, आणि विचारतात, की "बघितल्यानंतर तुला आनंद झाला का?" हं, तो म्हणतो, "हो, झाला."
पण गुरु शेवटी काय म्हणतात, की फक्त तो आनंद झालाय ठीक आहे, तेवढ्याच पुरता असू दे. त्यात तो जर शिष्य गुंतून पडला तर? हं. म्हणजे हे उदाहरण देतोय ना बरोबर मी? कारण त्याचं थोडं वेगळं हे होतं. हां, ते पास संभाषण रखना, होतं. काबू करना नहीं. ते असं होतं, की आपल्याला एखादी गोष्ट सुंदर दिसली, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वांछा झाली, वासना झाली, वासना उत्पन्न झाली, तर आपण ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. तर तिच्यावर मालकी हां, हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतो. हां. तर इथे सुद्धा तोराबाई म्हणतात, की "हाव भरी, माझे, माझे, माझे म्हणूनी गुंतले हाव भरी." म्हणजे तुम्हाला जेव्हा काही गोष्टी आवडायला लागतात, माझं, माझं आपण करतो, तर खरं तर ते आपलं असतं का मुळात? आपल्याला कोणती गोष्ट सुंदर दिसायला लागली, तर ती आता एखादा हिमालय आपल्यासमोर आहे आणि आपण म्हणतो तो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पण त्याला आपण बळकावू शकतो का? मिळवू शकतो का? आपल्या पाशी ठेवू शकतो का? नाही ना. सगळ्या नाही. गोष्टी आपण नाही मिळवू शकत, कितीही सुंदर असल्या तरी. म्हणून आपण म्हणतो, की आपण माझं, माझं करून म्हणजे ज्या गोष्टींवर आपल्याला रुबाब गाजवता येतो, त्या गोष्टी आपण जवळ ठेवून त्यांना आपलं माझं, माझं म्हणतो. त्या गोष्टीही निघून जातात नंतर. मग आपण त्यांचे गुलाम होतो, की ते आपले गुलाम होते? हाही एक प्रश्न असतो. म्हणून ते म्हणते, की "आपुले आपण करा आठवण." की आपण कोणाचे गुलाम आहोत, की गुलाम आपण आपल्याला वाटतं, की आपण सगळ्यांवर मालकी गाजवतो. सगळ्यांना आपल्यापाशी ठेवून, आपण सगळ्या गोष्टी गोळा करून, त्यांची मालकी घेऊन आपल्याला वाटतं, की आपण मालक झालो. नाही, आपण त्यांचे गुलाम होतो. कारण की त्या गोष्टी कधीही असतीलच. आपल्यानंतरही असतीलच. कोणाच्या तरी होतीलच त्या. आपण काही काळापुरता त्यांचे गुलाम होऊन येतो आयुष्यात. हे आपलं ठिकाण, आपण कोण आहोत, हे जर आपण समजून घेतलं ना, तर आपल्याला कळतं की हा संसारातली आपली जी वासना आहे ना, ती तोडायला हवी आपण. ती अशी तुटते. इथे स्वराबाईंना असं सांगायचं आहे. तर तेच चेतन सांगत होता, की हिमालय आपल्याला मिळवता येऊ शकत नाही. पण तो हिमालय किती सुंदर दिसतो ना. सगळ्या गोष्टी आपण मिळवू नाही शकत. असं इथे सांगायचं होतं. हां, म्हणजे थोडक्यात गुंतले हाव भरी. तिकडे गुंतून पडू नका. हो, छान होता तो पर्वत. बस. हो, अगदी. आणि इथे मला तेच आठवलं, की जे 6 रिपू आपण मानतो, षडरिपू, काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर. हं, तर लोभ. त्यातला एक लोभ. तर त्यातला एक रिपू त्यांनी इथे सांगितलाय तो आहे मोह, की हं. हाव एक प्रकारे. आणि मला हे वाक्य खूप आधी मी लहान असताना वाचलं होतं. तेच मला एकदम आत्ता आठवलं भगवान बुद्धांचं, की जगातील सगळ्या दुःखांचं मूळ कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे हाव. हं. अमुक तृष गोष्ट आपल्याला नाही मिळाली, जी आपल्याला खूप हवी होती आणि ती नाही मिळाली, की आपण दुःखी होतो. आणि ती मिळाली, की इतकी तिला आपण घट्ट कवटाळून ठेवतो, की ती मग आपल्यापासून परत निसटून जाण्याची किंवा आपण त्याच्यापासून निसटून जाण्याची भीती उत्पन्न होते. त्याच्याने दुःखी होतो. म्हणजे एकदा मिळाली नाही म्हणून दुःखी आणि एकदा मिळाली आहे, तर ती जपून कशी ठेवू म्हणून दुःखी. हो, अगदी. आणि मग त्या चक्रातनं सुटका होतच नाही. ते म्हणजे जन्म-मृत्यूचं तर चक्र फार पुढचं. आहे त्या जन्मातलं सुद्धा तुम्हाला चक्र जर भेदता येत नसेल, तर कसं होईल? बरोबर, अगदी बरोबर. तृष्णा म्हणजे खरं तर आपल्याला तहान लागते.
हं, हं. मराठीत आपण तृष्णेचा अर्थ तहान घेतो. पण बरोबर. खरी तृष्णा म्हणजे काय, की जी आपल्या इच्छांना इच्छांना जागृत करणारी जी भावना असते, ती असते तृष्णा. पण निसर्गतः म्हणजे आपण जर शरीर धारण केलं आहे, तर शरीराला काही गोष्टी लागतात. शरीर चालवण्यासाठी तहान लागते, भूक लागते. तर ते निसर्गतः आपल्याला होतात. पण कधी-कधी काय होतं, की आपल्या मनातल्या तृष्णा ज्या असतात, त्याला कोणतीही सीमा नाहीये. आणि म्हणून मनातल्या तृष्णा या वाईट समजल्या जातात. वाईट म्हणजे की त्या अति असल्यामुळे वाईट समजल्या जातात, की ज्या शक्य नाहीयेत या जगात असं करणं शक्य नाहीये. जसं शरीराची तृष्णा आपण भागवू शकतो, पण मनाची तृष्णा आपण नाही भागवू शकत. आणि आता चेतन म्हणाला, की आपण एक त्या चक्रात अडकतो, की एखादा आपल्याला वाटतं, की मनाला भावणारा कोणी असेल, तर त्याच्यासोबत आपण असतो. त्याच्याबद्दल, त्या वस्तूंबद्दल आपल्याला प्रेम उत्पन्न होतं आणि ती वस्तू आपण नेहमी सोबत ठेवतो आणि ती दूर झाली, की आपल्याला मग विरहाचं परत दुःख होतं. म्हणजे ते एक चक्र आहे आणि ना तो तो जवळ येत तो जवळ नसेल तर आणि तो जवळ आला तरी आपण त्या दुःखाला मग तो परत जाईल का? असं आपल्याला सतत वाटत असतं. आणि याच्यामुळे हे संसार चक्र जर ही गोष्ट नसती, की आपल्याला दुःख होईल आणि मनातल्या तृष्णा आपल्या पूर्ण होऊ शकल्या असत्या, तर मग कधीही आपण या गोष्टींबद्दल बोललो नसतो. आपण या गोष्टींबद्दल यासाठी बोलतो आहोत, की या गोष्टी होऊ शकत नाहीत म्हणून. बरोबर ना? बरोबर. तर एक हाव ह्या शब्दावरून आपण खरं तर खूप काही बोलू शकतो. आपल्या विचारांना चालना दिली सोयराबाईंनी. आणि मी ही अशी उदाहरणं माझ्या जवळ खूप बघितली आहेत, की अगदी निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा माणसं गुंतून पडतात आणि नंतर काही होत नाही. ते सगळं इथेच राहतं, तुम्ही निघून जाता. हं. आणि नंतर तुम्ही जमवलेला संसार इतरांनी का निस्तरावा म्हणून मागे राहिलेली माणसं चिड-चिड करतात. अगदी बरोबर. इथे मला एक बुद्धांची कथा आठवते, छोटीशी, हं. की बुद्धांकडे एक आई आपल्या मृत मुलाला घेऊन गेली होती. ही गोष्ट तुला माहिती असावी कदाचित. आणि बहुतेक सांग बरं आठवेल मला पण. हां, आणि ती बुद्धांसमोर ठेवते आपल्या मुलाच्या कलेवर आणि हं, बुद्धांना म्हणते, की "मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. आपण खूप महात्मा आहात. आपण खूप पुण्यवान आहात आणि तुमच्या पुण्याने, तुमच्या महात्म्याने माझ्या मुलाला जिवंत करा." हं, तर बुद्ध म्हणतात, की "ठीक आहे, तू एक काम कर. फक्त गावात जाऊन अशा घरातून अ, धान्याचे दाणे आण, की ज्याच्या घरामध्ये कधी कोणाचा मृत्यू झाला नाहीये." हं, आणि तिला वाटतं, "अरे वाह! हे किती सोप्पं काम दिलंय." तर मग ती जाते, प्रत्येक गावाच्या घरात जाते आणि त्यांना म्हणते, की "मला धान्याचे काही दाणे द्या. मला बुद्धांना द्यायचे आहेत. माझ्या मुलाला जिवंत करणार आहेत ते. पण त्यांनी असं सांगितलंय, की तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला नसेल तरच द्या." असं म्हटल्यावर सगळी लोकं तिला म्हणतात, की "नाही यांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू झाला, यांचा मृत्यू झाला." असं एकही तिला घर सापडत नाही, की जिथे कोणाचा मृत्यू झालेला नाहीये. आणि ती अशा रिकाम्या हाताने परत येते आणि तिला तेव्हाच कळतं, की बुद्धांनी माझी परीक्षा घेतली, की त्यांना सांगायचं होतं, की प्रत्येकाकडे, प्रत्येक घरामध्ये मृत्यू होतो आहे आणि माझ्या मुलाचाही मृत्यू त्या समानच झालेला आहे. तर माझी जी तृष्णा आहे मनातली, की माझी कामना आहे, की माझा मृत्यू पावलेला मुलगा जिवंत व्हावा, ही अनाठायी आहे. तिला तेव्हा बोध होतो, की असं म्हणणं आता चुकीचं झालंय, की एकदा जीव गेल्यानंतर आपण परत नाहीच आणू शकत. हा निसर्ग नियमच आहे. तर तिला समजून सांगण्यापेक्षा अशा कृतीतून बुद्धांनी तिच्या
म्हणजे जी काही तृष्णा होती तिची, त्याच्यावर त्यांनी असं उदाहरण देऊन समजून सांगितलं. बरोबर तुला आहे. माहिती आहे? हो, ही कथा मी बहुतेक अशीच ऐकली आहे का अजून दुसऱ्या संदर्भाने ऐकली मला आठवत नाही. पण हो, ही मी कथा ऐकली आहे, की कोणीतरी कोणाला सांगतं, की अशा घरातनं काहीतरी घेऊन ये, की जिथे कधीच कोणाचा मृत्यू नाही झालेला. नाही, या कथेचे बरेच रूपांतर रूपं असू बऱ्याच शकतात वेगवेगळी. बरोबर आहे. वीरशैवमध्ये पण आहेत. बऱ्याच संप्रदायामध्ये आहेत ही गोष्ट. पण आपण मर्म बघूया या गोष्टीतला, की बरोबर. आपण खरं तर अशा गोष्टींसाठी मागे लागतो, की ज्या कधी आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात आणि आपण सारासार विचार ठेवून कधी-कधी वागत नाही त्या गोष्टींसाठी. आणि तेव्हा तेव्हा आपलं मन अस्वस्थ होतं आणि मनाची ती खरं तर अ, खरं तर ती सवय असते. मनाला असं तो शांत राहू शकत नाही. मन अस्वस्थ झाल्याशिवाय आपलं मन अस्वस्थ झाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण मागे लागणं आणि ती गोष्ट न मिळाल्यामुळे आपण अस्वस्थ होणं, हा मनाचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव आपण समजून घेतला, तर आपण मनाला काबीज करू शकतो किंवा ताब्यात आणू शकतो. आणि हेच खरं तर सोयराबाईंना इथे सांगायचं आहे, की तुम्ही आपुले आपण करा आठवण. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला पण ओळखून घेतलं, त्याच्या स्वभावाला पण अ, ओळख त्याची स्वभावाची पण ओळख करून घेतली, तरी पुष्कळ झालंय. म्हणजे तुम्ही एक पाऊल टाकल्यानंतर आपण कधी ना कधी शेवटच्या जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, तिथपर्यंत पोहोचणारच ना. आपण पहिलं पाऊलच उचललं नाही, तर आपण कधी पोहोचू का शेवटच्या ठिकाणापर्यंत? नाही ना. तसं. असं आज आहे सोयराबाईंचं. आज खूप बोललो आपण याच्यावर खरं तर. हो, आणि मला अशी अपेक्षा नव्हती, की आपण एवढं खरंच बोलू आज याच्यावर. तर हो. मी शेवटाला हा एक मला वाक्य सांगावसं वाटतं. खूप साऱ्या किराणा दुकानात मी हे वाक्य ते स्टिकर चिटकवलेलं मी पाहिलंय. मला आठवतं ते. म्हणजे अगदी तंतोतंत आजच्या विषयाला जुळणारं नसलं तरी एका गोष्टीची जाणीव करून देणार आहे, की समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने वाला नहीं है. अगदी बरोबर आहे. हं. तर त्यामुळे हाव धरताना विचार करा, की काय हवंय आणि त्याच्या मागे किती जायचंय? बरोबर आहे. तर आज थांबूया इथे आपण. हो, थांबूया. आपले YouTubeचे 28 सबस्क्रायबर्स आहेत सध्या. तर तुम्ही हा आमचा किंवा आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.